नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ, लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे फौजदारी व दिवाणी केसेस पाहतो. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुमची एखादी कौटुंबिक मिळकत असते, प्रॉपर्टी असते, किंवा तुमच्या वंश परंपरेने आलेली एखादी प्रॉपर्टी असेल, शेती असेल, घर जागा असेल, तर अशा प्रकारची प्रॉपर्टी, त्यामध्ये तुमचे हिस्से आहेत, अधिकार आहेत, असं असताना जर तुमच्या परस्पर एखाद्याने ती एखादी प्रॉपर्टी, तुमचे हक्क त्यामध्ये असताना विक्री केली, एखादं खरेदी खत करून दिलं, एखादं बक्षीसपत्र करून दिलं, एखादं मृत्यूपत्र करून दिलं, तर ते तुम्हाला ते चॅलेंज करता येते का? किंवा झालेले खरेदी खत, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र हे रजिस्ट्री कार्यालयामध्ये रद्द करून घेता येते का? का त्याला काही न्यायिक पद्धत आहे? हे थोडक्यात पाहणार आहोत. तर ज्यावेळेस मित्रांनो तुमची एखादी मालमत्ता असते, स्थावर जंगम, यामध्ये जर तुमचा हक्क असताना जर तुमच्या परस्पर कोणी एखादी प्रॉपर्टी, मालमत्ता, स्थावर जंगम ही ट्रान्सफर केली, विकली, बक्षीस केली, अथवा गहाणखत ठेवली, अथवा मृत्यूपत्र करून दिली, तर मित्रांनो अशा वेळेस जे काही खरेदी खत झाली आहे, बक्षीसपत्र झाले आहे, मृत्यूपत्र झाले आहे, किंवा आणखीन एखादा दस्त झालेला आहे, तो सदरचा दस्त हा तुमच्या अधिकारावरती बंधनकारक नाही. म्हणून सुद्धा तुम्हाला कोर्टाकडून डिक्लेरेशन मागता येते, कोर्टात तशा प्रकारचा दावा आणता येतो. मित्रांनो, ज्यावेळेस एखादं खरेदी खत, बक्षीसपत्र किंवा इतर प्रकारचे दस्त हे तुमचे जन्मतः वंश परंपरेने आलेले मिळकतीमधील अधिकार असताना जर कोणी विक्री केली असेल, तर ते झालेली खरेदी खत, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र अथवा इतर कुठल्याही प्रकारचा दस्त, सदरचा व्यवहार हा, सदरचं खरेदी खत हे कॅन्सल देखील करू शकतो आपण. झालेलं खरेदी खत हे रद्द करावे म्हणून आपण दिवाणी न्यायालयामध्ये सदर प्रकारचा हा दावा आणू शकतो. व त्याच दाव्याच्या आधारे आपण कोर्टाकडून स्टे सुद्धा मागून घेऊ शकतो की सदरची मिळकत ही आमची वंश परंपरेची आहे, आमचे जन्मतः त्याच्यामध्ये अधिकार आहेत, आम्ही हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचे मेंबर्स आहोत, आम्ही ॲन्सिस्ट्रल प्रॉपर्टीचे मेंबर आहोत, आम्ही जॉईंट फॅमिलीचे मेंबर आहोत. त्यामुळे अशा प्रकारची प्रॉपर्टी ही इतरांना स्थलांतरित करू नये. किंवा एखादं खरेदी खत झालं असेल तरी पण एखाद्यानं तुमच्या मिळकतीमध्ये येऊ नये, प्रवेश करू नये, म्हणून सुद्धा अशा व्यक्तीविरुद्ध अशा प्रकारची मिळकत त्यांनी पुढं कोणाला ट्रान्सफर करू नये, किंवा तो स्वतः आमच्या प्रॉपर्टीमध्ये येऊ नये म्हणून अशा व्यक्तीविरुद्ध सुद्धा मनाई हुकूम आपल्याला मागता येतो. तशा प्रकारचा दावा सुद्धा आणता येतो, तशा प्रकारचा इंजंक्शनचा दावा आणता येतो, तशा प्रकारचा डिक्लेरेशनचा सुद्धा दावा आणता येतो. व स्वतःची मालकी जाहीर करून घेता येते. सदरची झालेली खरेदी खत हे रद्द सुद्धा करून घेता येते. सदरची झालेली खरेदी खत हे तुमच्या हक्कावरती व अधिकारावरती बंधनकारक नाही म्हणून सुद्धा डिक्लेरेशन मागता येते. व त्याचसोबत आपण पुढच्या व्यक्तीविरोधात मनाई हुकूम सुद्धा आणू शकतो. तर मित्रांनो, तुमचे ज्यावेळेस जंगम आणि स्थावर मिळकतीमध्ये ज्यावेळेस तुमचे अधिकार असतात, त्या अधिकारांचं जो कोणी ज्यावेळेस हनन करतं, ब्रीच करतं, तर त्यावेळेस तुमचे अधिकार हे तुमच्या अधिकारापुरतं तुम्ही कोर्टाकडून रेमेडी मागू शकता. परंतु मित्रांनो, ह्याची सुरुवात कुठून करायची असते की ज्यावेळेस आपल्याला एखादा दस्त म्हणजेच की खरेदी खत, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र हे आपल्या प्रॉपर्टीतील भावकीतील व्यक्तींनी, वडिलांनी, आईने किंवा इतर मोठ्या भावाने अथवा इतर कोणीही जॉईंट फॅमिली मेंबरमधील व्यक्तीने केलं आहे अशी जर माहिती मिळेल, तर सर्वप्रथम आपण अशा झालेल्या खरेदी खतास, बक्षीसपत्रास, मृत्यूपत्रास किंवा अशा दस्तास सर्वप्रथम त्या अथॉरिटीकडे आपण चॅलेंज करायचं असतं. ती अथॉरिटी तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, अथवा नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल. तिथं फेर घेताना तिथल्या फेरलाच आपण सुरुवातीलाच ऑब्जेक्शन द्यायचं असतं. जर सुरुवातीलाच ऑब्जेक्शन्स दिलं तर सदरचा फेर हा प्रलंबित राहतो. तो फेर हा डिसाईड होण्यासाठी तुमचं सुद्धा म्हणणं मागून घेतलं जातं. म्हणजे तोपर्यंत फेर केला जात नाही. जर तुम्ही ऑब्जेक्शन देऊन सुद्धा जर तुमचा फेर घेतला जात असेल, तर संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि इतर अधिकारी हे कायदेशीर गुन्हा केला व कायदेशीर गुन्हेगार सुद्धा ठरू शकतात.
त्यामुळे अशा तलाठ्याला, ग्रामसेवकाला किंवा इतर महसूल अधिकाऱ्याला ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन तुमचं रेज करता, देता, त्यावेळेस मित्रांनो त्यांना नाविलाज असतो की तुमचं ते ऑब्जेक्शन रेकॉर्डवर घेणे, आणि ते अधिकार तलाठ्यांना नसतात. अशा प्रकारचं आलेलं ऑब्जेक्शन हे मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार यांना अधिकार दिलेले असतात. तिथे हिअरिंग होते आणि तिथे हिअरिंग झाल्यानंतर सदरचा फेर घ्यावा किंवा नाही घ्यावा अशा प्रकारचे त्याच्यावर आदेश केले जातात. तर मित्रांनो, अशा प्रकारचं चुकीचं खरेदी खत तुमच्याबाबत बक्षीसपत्र, मृत्यूपत्र अथवा वाटणी दस्त अथवा काहीही असो, जर असं झालेलं असेल तर आपण सर्वप्रथम, बरेच पक्षकार इथं चुका करतात की सर्वप्रथम आपण फेअरला ऑब्जेक्शन घ्यायचं असतं. त्यानंतर सर्वप्रथम महत्त्वाचं म्हणजे तुमचा ताबा असतो, आणि त्यानंतर सदरचा दस्त हा कोर्टामध्ये रद्द करावा, तो आमच्यावर बंधनकारक नाही म्हणून सुद्धा आपण त्याबाबत दाद मागू शकतो. तर दिवाणी केसेसमध्ये अशा प्रकारचे ज्यावेळेस दस्त केले जातात तर ते दस्त नक्कीच रद्द करून घेऊ शकतो आपण. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या अशा दस्ताची माहिती झाली तर तिथून त्याचं जे लिमिटेशन आहे 3 वर्षाच्या आत तुम्हाला नॉलेज झाल्यानंतर तुम्ही सदरचा दस्त हा रद्द करावा, तो आमच्यावर बंधनकारक नाही म्हणून अशा प्रकारचं आपण कोर्टामध्ये मागणी करू शकतो, क्लेम करू शकतो. तर मित्रांनो, तुमच्याबाबत बी जर असा काही प्रकार घडलेला असेल, तुमची प्रॉपर्टी आहे, स्थावर आहे, जंगम आहे, एकत्रित कुटुंबातील आहे, वंशपरंपरेने आलेली आहे, ती कोणी ट्रान्सफर केली असेल, कोणाकडे गहाण ठेवली असेल, कोणाला बक्षीस दिली असेल, कोणाला मृत्यूपुत्र करून दिली असेल, तर अशा प्रकारची प्रॉपर्टी जी काही विक्री केली असेल तर ते ताबडतोब तुम्ही फेअरला ऑब्जेक्शन देऊन तलाठ्याकडे, ग्रामसेवकाकडे ते थांबवू शकता. तसेच सदरचे गहाण खत व खरेदी खत हे आमच्यावर बंधनकारक नाही व ते रद्द करावे म्हणून सुद्धा आपण कोर्टामध्ये त्याबाबत आपण दाद मागू शकतो. तर मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर आपण कॉमेंट्स करून जरूर मला हे याबाबत माहिती कळवावी, जेणेकरून कायद्याबाबत आणखी नवीन माहिती जनतेच्या जागरूकतेसाठी तसेच वकील बांधवांच्या माहितीसाठी देण्यासाठी मला सुद्धा आनंद वाटेल. धन्यवाद मित्रांनो.